नमस्कार, मी पूजा नरेश्वर भुंबर. मी या नाटकात माझे नाटकात सोनूचे पात्र आहे. माझं नाव कोमल कारभारी उगले, इयत्ता 9वी. माझं पात्र आहे सोनू व सोन्याची मम्मी. माझे नाव कांचन नवनाथ जगदन. माझे या नाटकात सोनीचा नवरा हे पात्र आहे. नमस्कार, मी दीपाली ज्ञानेश्वर भुंबर. माझे या नाटकात पात्र आहे सोनाली. नमस्कार, मी दीपाली अरुण उबाळे. माझं या नाटकात पात्र आहे नवदेवाची आई. नमस्कार, माझे नाव वैष्णवी प्रकाश भुंबर. माझे या नाटकात पात्र आहे शिक्षिका. उड उड दबंग 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 उड उड दबंग दबंग. अरे वा, माझं लेकरू कविता म्हणताय, पण ती तशी नाही. कशी काय? हर हर गे दगड दगड, हर हर गे दगड दगड. आई, ही काय कविता नाही. तुझ्या म्हणताना ना सोने एवढी दिसतेस बघ, पण ही काय कविता नाही. हे दबंग श्री सलमान खानचा पिक्चर ते आपलं गाणं आहे. आहे ही घे चहा, गरम केलाय की पटकन. हा आधीच गार झाला, याला गरम करू ना. आता आताच केलाय की जाय म्हणलं ना. आहे ते थोडा पैसा पाहिजे होता का? कशाला रे? मला नाटक माहिती आहे. नाटक किती पाहिजे? 700 बघा ग. 700 काय 1000 कर. आहे हे घ्यायचं, आम्हाला पण 100 रुपये पाहिजे. तुला कशाला पाहिजे? आता ते शाळेचा निकाल लागले ते आणायचं. काय निकाल आणायचा नाही? आता परत भेटणार नाही ते. नाही म्हणलं ना. रिंग रिंग. हॅलो, कोण बोलतोय? निरंजन ताई बोलते. काय काम होतं? तुमच्या मुलीला पाहुणे बघायला येणार होते. कुठून बोलताय? वाहेगावून बोलते. मुलगा किती शिकलाय? 4थी नापास. काय 4थी नापास? हो, 4थी नापास म्हणजे 30 एकर जमीन आहे, 1 बंगला आहे, 10 गुरं आहे. बरं बरं, कधी येत आहे? उद्या तर येतो की. किती वाजता? 12 साडेबारा वाजेपर्यंत. बरं बरं, आम्ही पूर्ण तयारी करून ठेवतो. सोन्या, तुला माहितीये का आपल्या सोनीला ना पाहुणे पाहिले येले. लय बरं झालं. 30 एकर जमीन आहे. बाकी बहीण आहे का? अरे देवा, हाय ना. बरं झालं. पण आपली जाई लग्न नसते करे, मी सांगतो. आपण म्हणू की तिला? बघा तुमचं सोय, मी सांगतो. आला का गावातली कुत्रे मारून? कशाला आलाय? पाय तू. दिसतो का नाही शाहरुख खान? अरे तुझ्यापेक्षा तर काळा होती तरी बरा दिसतोय. पाय तू. आख्या गावात आणि दिसली आपली लई रिस्पेक्ट करतात सगळी. अरे तुझी सेल्फ रिस्पेक्ट जाऊ बाजूला, आधी माझं आहे. बोल ना. अरे 10-11 दिवसावर परीक्षा आहे, तरी पण तुझा अभ्यासाचा पत्ता नाही. आणि ते प्रत्येक दिवशी काय आपण सायन्स मध्ये कॉमर्स तू कुठला प्रश्न विचारू रे? आज ही सायन्स विषय गेला म्हणतो की मी कुठला प्रश्न विचारून कुठल्या विषय विचार. तू विचार. बरं विचारते तुझा. थॉमस एडिसन बाहेर काढते. सांग बरं, फोटोसिंथेसिस म्हणजे काय? फोटोसिंथेसिस आठवलं. 4+. 4+ are going to picnic and 1+ sitting there photo. The scenario very mast. There are things and it is a 4+. 1+ are 4 other this are triple. There are 6. Photosynthesis. वा काय उत्तर दिले. तुझ्यासारखं उत्तर तर कोणाला द्यायचं आहे? अरे तो ह्याच प्रश्नाचं उत्तर लई छान दिलंस. पुढचं काय विचारू तुला? गणितातला विचार. गणितातला आपण गणितामधला पायथागोरस. अरे पायथागोरस कोण आहे माहितीये का तुला? म्हणतो मी पायथागोरस आहे. विचार तू. विचार. नाही विचारायचं म्हणलं असं काय करते ग? हे जरा छोटासा नन्नासा प्यारासा भाऊ. बरं विचारते. सांग बरं, x + 40 = 50. तर x ची किंमत किती? x ची किंमत आठवलं 90. वा काय उत्तर आहे? असं
मी नाही राहणार आहे, मला लग्न नाही करायचं आता सांगते. जाय म्हणलं ना सोन्या, ही पैसे घे आणि 3 नंबरची टिकल्याची डबी आण. चॉकलेटी पाहिजे, चॉकलेटी पाहिजे, चॉकलेटी पाहिजे. बाळा बाळा बंद कर, आणतो बाळा बाळा बंद. काय हे बघ टिकल्याच्या डब्या. अरे तुला एक आणायला सांगितली होती, 2 कोणी सांगितले? तुला माहित नाही होय? आपण एक मोठा मास्तर आहे, मास्तर. मास्तर असला तरी एक सांगितलं 2 आणते. आहे पूर्ण प्रकरण तर ऐकायचं असतं. मी आता दुकानात गेलो. त्या दुकानदाराला म्हणलं 3 नंबरची टिकल्याची डबी पाहिजे. मग आहे ना आहे का शब्द आठवला. चॉकलेटी पाहिजे, चॉकलेटी पाहिजे, चॉकलेटी आणायची. गप्प ना. मग मी त्या दुकानदाराला म्हणलं 3 नंबरची टिकल्याची डबी, ती बी चॉकलेटी. मग आहे ना त्या टिकल्याची डबीच ना ती. मग 1 + आणि सोबत 3 होतं. म्हणून मी 1 नंबरची टिकल्याची डबी आणि 2 नंबरची टिकल्याची डबी आणली. वा वा, पण मी हे टिकल्याच्या डब्या लावणार नाही आता सांगते. आहे टिंग टॉंग. या नमस्कार नमस्कार. या बसा. आय होय दादाजी बाई नमस्कार. सासूबाई नमस्कार. सासूबाई नमस्कार. सासूबाई नमस्कार. तुमची सासूबाई कसं काय हो? सोनूची सासू आणि आमची सासू हा की. पण होय व तुमची बहीण का नाही हो आली? येत आपला काय चेक नाही मग इथं. सोन्या जा, सोनीला बोलून आण. लगेच सांगितलं माझं काम. चल गं, कशाला आलाय आता? अगं पाहुणं बघायला आल्यात की. मला यायचं आता सांगते. चल की. नाही यायचं मला. असं का करते ग? मी तेरा छोटासा नन्नाचा प्याराचा भाऊ. बरं येते चल. तू लग्नाचं टेन्शन घेते वय. अगं आहे ना पाहुण्याला प्रश्न विचारलेला उलट सुरत उत्तर द्यायची. आणि तरी लग्न जमलं ना मी जायचं नाही, जायचं वहिनीला पाहून येतो. ते तू नाही करायचं, तू नाही का. तुम्ही प्रमुख आहे प्रमुख. तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील तर विचारा. हा सायन्स, इंग्रजी, गणित आमचं तर सगळं जगात आहे. आणि तुला केस बंद कर, तुझा थोडा वेळ. नाव काय ग तुझं? किती शिक्षण झालंय? आई मॅट्रिक म्हणजे 4थी नापासच असते ना. हो हो 4थी नापास. वा वा. ए बी पागल, ए बी पागल. चहा बनवता येतो का? येतो ना. तुम्हाला येतो का प्यायला? आई ही तर मला उलट सुलटच उत्तर देते. आमचं पाच मिनिट. कसं बनवते चहा? एक पातेलं घ्यायचं, तेल मीठ हळद भुर्ची सगळं आई असं चहा प्यायचं म्हणजे आपण तर लवकरच वर जायचं. तुम्हाला मुलगी पसंत आहे का? हो मला मुलगी पसंत आहे. मला पण सुनबाई पसंत. आम्हाला पण जाय बुवा पसंत आहे. नाव घे बरं. आणि मग ठेवली लगेच नाव विचारायला मला माहिती आहे. हिरव्या हिरव्या रानात लपून बसलाय ससा. हिरव्या हिरव्या रानात लपून बसलाय ससा. लग्न नाही करत बोंबलत बसा. टिंग टॉंग. या तुमसे मिलके दिल का है जो हार क्या कहे. आईला धपटता शाळा गेला काय करायला. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही तुमच्या मुलीचा रिझल्ट घ्यायला शाळेत का आला नव्हता? तिचा पहिला नंबर आलाय. हा जरा तिचा रिझल्ट. हो पण आता रिझल्ट घेऊन काय उपयोग? तिचं तर लग्न करायचंय, तिला पाहुणे बघायला आले. अहो तिचा शाळेत पहिला नंबर आलाय. शाळेतच नाही तर अख्ख्या जिल्ह्यात तिचा पहिला नंबर आलाय. आता तिचा फोटो लागणार आणि तिच्यासोबत तुमचाही फोटो लागणार. आणि जर का इतक्या लवकर तुम्ही तिचं लग्न लावून दिलं तर बघा म्हणतील मुलीचा पहिला नंबर आलाय तरी तिला शाळेत शिकू देत नाही. चुकलं मास्तरी बाईचा सोयी स्वयंपाक घराची तिला बोल. आहे मला पटलं ना. या जरा
कसंच बोलली. अरे देवा, माझं तर आता जगूनच काय उपयोग नाही. माझं तर लवकरच लग्न लावून द्यायले. मी आता जीवच देते. लवकरच लग्न लावून द्यायले. मॅडम, मी येते मग आता. चुकलं काय सोने, मला माफ कर.